खरं तर आपल्याला विश्वासच बसत नव्हता बरं का. मेकॅनिकल लाईन मधले आमची जेवढी पण मित्र आहेत ना, कोण डेंटिंग पेंटिंग वाला आहे, कोण मेकॅनिकल आहे, कोण इलेक्ट्रिक मिस्त्री आहे, तर या सर्वांनी आपले नियोजन लावलेलं. आपले 50K कंप्लीट झाल्यामुळं सेलिब्रेशन करायचं छोटंसं. तर काही विषय नाही भावांनो, तुमच्या मनापासून आभार आणि असंच प्रेम कायम राहू दे. तर हे मागचं जे दुकान आहे आपल्या मित्राचं, 22 वर्ष झालं आपला मित्र आहे हा, लहानपणाचा मित्र आहे तो. इलेक्ट्रिशियनचं काम करतो, त्याच्याकडेच आपल्या गाडीचं सर्व काम करतो आपण. तर काय विषय नाही. तर हल्लो भावांनो, आपली गाडी भरलेली कुठं, सावंतवाडीला. तर गाडी तर दिवसाच भरून ठेवलेली. आपल्याला तर निघायचं होतं संध्याकाळी रात्री आपल्या 10 वाजता. मग काय टाकी फिकी फुल करून आलो आपल्या पाचोडपाट्याच्या रोडला, कारण की ह्याच रोडनं आपण सावंतवाडीला जातो. अनुस्कुरा पाचल ह्या मार्गे जायला लागतं. एकदम सुमसाम रोड आहे, तुम्हाला तर माहितच आहे. आणि जसं सांगितलं त्याप्रमाणे आला तो रोड, ह्योच रोड तो भावांनो. आणि काही दिवसापूर्वी मला दोघं तिघा गाडीवाल्यांनी सांगितलेलं की बाई जरा जाताना जरा सावकाश जा, कारण की बिबट्या आपल्या ह्या घाटात जरा वावर सुरू झालेला आहे. आम्ही लोकांनी बघितलेला आहे. बघावं म्हटलं आपल्याला दिसतोय का नाही, पण काही दिसलाच नाही भावांनो. आणि आलो गोवा हायवेला. हायवे येता येता आपल्याला सकाळच झाली, सूर्य पण उगवल्याला. आणि सकाळ सकाळ काही गाड्या नसतात, त्यामुळे म्हणलं चला परदिशी जाऊ. एकदम पार्टीया दारात एकदा पोचलं की गाडी खाली करून निघायला बरं. बोलतोय तोपर्यंत पोचलो पार्टीया दारात. मग काय गाडी बिडी घेतली खाली करून, रशी मारली. स्टार कसा मारलाय जरा कमेंट करून सांगा. आता आपल्याला पटदिशी जायचं होतं आपल्या कंपनीत, म्हणजेच कराडला, कारण की जाऊन आपल्याला गाडी पण लोड करायची होती. तर आणि नाश्ता पण करायला थांबायचं होतं. तर चला म्हटलं पटदिशी आपण इथून निघूया. आणि लागलो रोडला लागलो आणि नाश्ता बिष्टा करून आलो आपल्या ह्या अनुस्कुराच्या घाटात. अनुस्कुराचा घाट बघावं म्हटलं दिवसा तरी काय बिबट्या दिसतोय का नाही, पण काही दिवसा पण बिबट्या भावांना दिसला नाही. घाट तसा पण मोकळाच आहे, जरा रहदारी कमी झाल्यामुळं. आणि आलो डायरेक्ट आपल्या घाटाच्या वरती. घाटाच्या वरती आल्यानंतर जरा सीन खतरनाक झालेला. म्हटलं जरा गाडीचा व्हिडिओ उचलायला लागतोय, कारण की कसं आहे परत सीन असं लई गावत नाही. ती रस्त्याला गाड्या मोकार असतात, त्याच्यामुळे व्हिडिओ जरा खराब होतो. व्हिडिओ घेतला आणि पोचलो कंपनीत पोचून आपल्याला लगेच गाडी भरायची होती, कारण की गाडी भरून ठेवायची होती आणि संध्याकाळी आपल्याला निघायचं होतं. तर भावांनो, आपण पुढच्या ट्रिपला कुठे जाणार आहे ही जर बघायचं असेल तर फॉलो करून ठेवा. आणि पुढचा व्हिडिओ बघायला लागतोय भावांनो, कारण की त्याच व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की आपण पुढे गेलोय कुठं. तर भावांनो, हा ब्लॉग कसा वाटला जरा कमेंट करून सांगा आणि जाताना जरा फॉलो करून जावा. धन्यवाद भावांनो.